रामकृष्ण हरी सर्वांना. आज रविवारचा दिवस असल्यामुळे सर्वांनी ठरवलं की वन डे ट्रिप करूयात. म्हणूनच पुण्याजवळचे प्लेसेसला आम्ही व्हिजिट करायचा विचार केला. तर हे पहिलं ठिकाण आहे जिथे आम्ही आज व्हिजिट केलेली होती. तर या मंदिराचं नाव आहे त्रिमूर्ती मंदिर. पुण्याच्या जवळच असल्यामुळे वन डे ट्रिपसाठी हा बेस्ट ऑप्शन मला असा वाटतो आहे. कारण का इथे ना भरपूर असे मोकळी जागा होती ज्याच्यामध्ये लहान मुलं फॅमिलीसोबत आपण टाईम स्पेंड करू शकत होतो. शिवाय मुलांना खेळण्यासाठीही इथं प्लेग्राऊंड एरिया होता. तर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल किंवा पुण्यात जवळ राहत असाल तर नक्की ह्या प्लेसला तुम्ही व्हिजिट करा. इथे बघू शकता हे केवढं उंचावरती आहे आणि भरपूर अशा पायऱ्या असल्यामुळे ह्याचा जो एंट्रन्सचा लुक आहे तो फारच मस्त आलेला आहे. आणि हे जे पूर्ण मंदिर बनवलेलं आहे ते संगमरवरी दगडामध्ये बनवलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता केवढा मोठा आणि आवाढव्य हा एंट्रन्स आहे. आणि कलाकृती जी आहे ती तर प्रत्यक्षात पाहून फारच मस्त वाटलं. अगदी बारीक बारीक नाजूक नाजूक कलाकृती जी आहे ती या मंदिरामध्ये केलेली आहे. आणि आतमध्ये हा जो आपण आता एंट्रन्स करत आहे तिथे समोरच तुम्हाला बुद्धांची मूर्ती दिसेल. आणि हा दरवाजा बघू शकता तुम्ही लाकडाचा. आणि अजूनही इथे काम चालू आहे त्याच्यामुळे हे नवीनच मंदिर तयार होत आहेत. त्यामुळे जास्त अशी काही गर्दी आम्हाला तर जाणवली नाही आज. तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या पण आहेत. आणि हे फारच कलाकुसरीचं काम असल्यामुळे ना बघायलाही एक मन भारावून गेलं होतं. तर दर्शन घेऊन झाल्यानंतर हा बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. बाहेरच्या व्ह्यूमध्ये हे जी डोंगरांची रांग आहे त्याच्यामुळे आणि थोडंसं ऊनही पडलेलं होतं त्याच्यामुळे फार असं मस्त फील आलं. आणि इथे ना सहजच जेट विमान गेलेलं होतं. आता 26 जानेवारीची तयारी चालू आहे त्याच्यामुळे मे बी असेल. तर तेही म्हटलं तुम्हाला दाखवूयात चला. आणि इथे साईडला तुम्ही बघू शकता हा असा निसर्ग आणि त्याच्यामध्ये हे नयनरम्य वातावरण असल्यामुळे फार फार छान वाटलं आम्हाला. रस्त्याच्या साईडलाच मंदिर असल्यामुळे जास्त काय असं आतमध्ये जाऊन कुठेही सर्च करावं लागत नाही किंवा मंदिर सापडत नाही असं होत नाही. समोरच असल्यामुळं इझिली आपल्याला ते जागा मिळून जाईल. तर लहान मुलांना थोडं ह्या जागेवरती खेळू दिलं आणि आम्ही थोडंसं फोटोशूट करून घेतलं. तिथून परत मग आम्ही गेलो पुढच्या डेस्टिनेशनला. आणि हा तुम्ही व्ह्यू बघू शकता. हा इतका छान व्ह्यू होता ना. ह्या पॉईंटचं नाव आहे नेकलेस पॉईंट. म्हणजे इथे हा जो नदीचा आकार आहे त्या नदीच्या आकारावरूनच कदाचित ह्या पॉईंटचं नाव नेकलेस पॉईंट असं पडलं असावं. आणि निसर्ग बघा किती छान आहे. ढगाळ वातावरण होतं. थोडंसं एक कोवळं ऊन म्हणतात ना दुपारच्या टायमिंगलासुद्धा कोवळं ऊन असल्यासारखंच होतं. त्याच्यामुळे आम्हाला मस्त दिवसासुद्धा ट्रिप छान एन्जॉय करता आले. आणि त्यानंतर इथे बघू शकता एका शेतामध्ये आम्ही एक जेवणासाठी स्टे केला. आणि जेवण ते आटपल्यानंतर इथं चहासाठी ब्रेक घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तर परतीच्या प्रवासामध्ये इथे सनसेट बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. त्याच्यामुळे आमचा दिवस हा फार छान गेला. आणि घरी यायला संध्याकाळ झाली त्यामुळे घरी आल्या आल्या लगेचच दिवा उदबत्ती लावली. बाहेर कितीही चहा घेतला तरी घरातल्या चहाची चव ती चवच असते. तर भेटूयात आपण अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा शेवटी जाताना छोटासा जेट विमानाचा व्ह्यू दाखवते. धन्यवाद.